टू माय यूट्यूब चॅनल. कशा आहात सगळे? मजेत ना? तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या सासरहून आलेलं पारंपरिक उन्हाळी वाळवण दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कसं होतं ना की आता आम्ही शहरात राहत असल्यामुळे इथे उन्हाळी वाळवण म्हणजे जसं की शेवड्या, पापड, कुरडया, सांडगे आणि बरंच काही तर हे आपल्याला शहरात बनवणं पॉसिबल नाही होत. म्हणजे इथे आम्ही फ्लॅटवर राहतो तर इथे टेरेस वगैरे काही राहत नाही आणि असतं ते पण मग ते यूजमध्ये नसतं. तर असं उन्हाळी वाळवण बनवणं पॉसिबलच नसतं. त्यामुळे आम्हाला दरवर्षी म्हणजे जे उन्हाळी वाळवण असते तर ते आई आम्हाला पाठवत असतात व्यवस्थित सर्व पॅक करून. तर मग आम्हाला काही इकडे टेन्शन नाही राहत. म्हणजे त्या सर्व पाठवतात आणि ते आम्हाला आरामात म्हणजे 1 वर्ष जाईल एवढं सर्व पाठवतात. ते कसं तिकडे गावाकडे राहत असल्यामुळे त्या सर्व तिथे करून घेतात आणि त्यानंतर मग आमच्यासाठी पाठवतात इकडे. तर तोच व्हिडिओ मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे. आणि हो, आज मी तुम्हाला या सर्व पदार्थाची एक छोटीशी झलक दाखवणार आहे. लहानपणापासूनच उन्हाळा आला की घराघरात वाळवणाची लगबग सुरू व्हायची. आम्ही तर म्हणजे लहानपणी म्हणजे अंगणात दोरी बांधून अशा त्यावर शेवळ्या करत होते. तर त्यासाठी आईला मदत करणं, त्यानंतर पापड करू लागणं. आम्ही घरचे पापड बनवायचो आणि फ्रेंडच्या घरी पण असं पापड वगैरे बनवायला जायचो. त्यानंतर बाहेरच्या अंगणात सांडगे घालणं, अंगणात कुरड्या घालणं. तर तेव्हा हे सगळं वातावरण खूप छान वाटायचं. आता शहरात राहिल्यावर या गोष्टी फार कमी पाहायला मिळतात. म्हणजे बघायलाच नाही मिळत असं म्हटलं तरी काही हरकत नाही. तर बघा, त्यांनी आता हे दाखवत आहे मी खारोड्या दिल्या आहे. ह्या म्हणजे ज्वारी आणि तीळ वगैरे असं टाकून करतात. तर त्या पण खूप छान लागतात टेस्टला. म्हणजे खूप छान टेस्ट आहे त्याची. त्यानंतर बघा चिंच दिलेली आहे. चिंच बघताच तोंडाला पाणी सुटलं का तुमच्या? माझ्या तोंडाला तर सुटलं पाणी. चिंच अशी हे आहे की त्याला म्हणजे चिंच बघितली की तोंडाला पाणी सुटतेच. तर त्यांनी चिंच पण पाठवली. बघा, आपण बऱ्याच गोष्टीत चिंच टाकतो, जसं की सांबार वगैरे बनवतो. त्यानंतर कधी पाणीपुरीचं पाणी बनवायचं असलं तर त्यामध्ये चिंच लागते. तर अशा बऱ्याच काही असतात गोष्टी, त्यामध्ये चिंच लागते. तर त्यांनी चिंच पण पाठवली. त्यानंतर बघा त्यांनी या कुरड्या पाठवल्या तिळाच्या. म्हणजे खूप टेस्टी लागतात या. गव्हाच्या असतो, त्या गव्हाचा जो चीक असतो तर त्यामध्ये तीळ वगैरे हे करून अशा प्रकारे त्या कुरड्या करतात. तर खूप टेस्टी लागतात या कुरड्या. त्यानंतर ते या पडपापड्या आहे. तर ह्या पण अशा ज्वारीपासून बनवलेल्या असतात. ह्या पण टेस्ट लागतात. सगळंच छान लागतं वाळवण्याचे पदार्थ. त्या चकल्या ज्या आहेत तर त्या त्यांनी तांदूळाच्या बनवलेल्या आहे. तर त्या पण खूप छान लागतात. म्हणजे त्या तळल्यावर खूप चांगल्या अशा फुलून येतात आणि टेस्टला छान लागतात. आपण म्हणजे तशा खिचडी वगैरे केली किंवा तसं पण असं तळून जर खाल्ल्या तर टेस्टी लागतात. बरंच काही दिलेलं आहे त्यांनी. म्हणजे ज्वारीचे पापड, त्यानंतर मुगाचे पापड, तांदळाचे. तर असे वेगवेगळ्या टाईपचे त्यांनी पापड दिलेले आहे. हे जे पापड आहे म्हणजे जे तांदळाचे असतात किंवा ते ज्वारीचे, तर हे तळून रसासोबत खूप छान लागतात. म्हणजे आता उन्हाळ्यातच आम्ही तर म्हणजे मोस्ट ऑफ उन्हाळ्यातच त्याचा जास्त उपयोग करतो. म्हणजे रस बनवला जाते उन्हाळ्यात आणि रसासोबत ते तळलं जाते. तर ते खूप छान लागतात रसासोबत. तर उन्हाळ्यातच आमचं म्हणजे बऱ्यापैकी संपून जाते. नंतर हे चिप्स दिलेले आहे. चिप्स आणि जो किस असतो बटाट्याचा, तर तो पण आहे त्यामध्ये. त्यानंतर मोहरी पण पाठवलेली आहे. मोहरीचा पण आपल्याला बराच म्हटल्यापेक्षा रोज मोहरीचा उपयोग होतो आपल्याला. तर ती पण उपयोगीच पडते, लवकर संपून जाते. त्यानंतर या पांढऱ्या कुरड्या म्हणजे त्या चिकाच्याच गव्हाच्या साठ्याच्या कुरड्या आहेत.
त्या पण तळून छान फुलतात आणि रसासोबत त्या पण छान लागतात. त्यानंतर मका दिलेला आहे. पॉपकॉर्न आम्ही म्हणजे घरच्याचंच करतो. श्रीवला पण खूप आवडते, तर अधूनमधून चालू असते आमचं बनवणं. तर हे पण म्हणजे घरच्या शेतातलं आहे. त्यानंतर मुरमुरे पाठवले आहेत 2 टाईपचे. हे जे थोडे लालसर दिसतात तर ते नाचणीचे मुरमुरे आहे. खूप छान लागतात टेस्टला. छोट्या मुलांसाठी तर खूप छान आहे. श्रीव खूप आवडीने खातो आणि आपण पण खाऊ शकतो. म्हणजे असे खूप क्रंची लागतात. त्यानंतर जे व्हाईटचे आहे तर ते गव्हाचे आहे. त्यानंतर शेवड्या पाठवलेल्या आहे. शेवड्या तर मोस्ट ऑफ सर्वांनाच माहीत असेल. पण असं बऱ्याच टाईपमध्ये बनवता येते. कुणी म्हणजे त्या शेवड्याला वाफवून त्यामध्ये दूध टाकून अशा गोड शेवड्या करतात. त्यानंतर त्याला तुपात भाजून तशा प्रकारे पण त्या खूप भारी लागतात टेस्टला. तर शेवयाची खीर पण खूप छान लागते. त्यानंतर तिखट शेवड्या तर खूप छान लागतात. म्हणजे त्या सकाळी ब्रेकफास्टसाठी किंवा जर रात्री आपल्याला फारच कमी भूक असली तर तेव्हा पण आम्ही रात्री कधी कधी शेवड्या करतो. म्हणजे दुपारी लेट जेवण झालं तर मग रात्री जर थोडीच भूक असली तर मग आम्ही शेवड्या बनवून खातो. इन्स्टंट होऊन जातं शेवड्या, काही वेळ लागत नाही जास्त, तर त्यामुळे बेस्ट ऑप्शन आहे. ते मुगाचे पापड पण आहे. तर मुगाचे पापड पण आम्हाला म्हणजे लागतातच बऱ्यापैकी. कारण मुगाचे पापड तसे खिचडी वगैरे किंवा तसं पण म्हणजे पापडची चटणी करून खातो आम्ही. म्हणजे जर एखादी भाजी, खास करून मला जर एखादी भाजी आवडत नसेल तर मी ती पापड भाजून त्यामध्ये नाही का कांदा टोमॅटो टाकून तिखट मीठ ॲड करून त्याची चटणी करून ते पण चपातीसोबत खूप छान लागतं. तर तसं पण करते मी. तर आम्हाला पापड लागतातच जास्त आणि टेस्टला पण छान लागतात. हे पापड आणि उडीदाचे मिक्स पापड आहे, तर खूप टेस्टी लागतात. तर ही सगळी होती माझी एक झलक, ज्यामध्ये मी तुम्हाला सगळं उन्हाळी वाढवणीचे पदार्थ दाखवलेले आहे. आता सर्व दाखवून तर झालात. आता सर्वात मोठा टास्क आहे तो म्हणजे ते सर्व एका डब्यामध्ये, म्हणजे सर्व जे आहे उन्हाळी वाढवणीचे पदार्थ ते सर्व प्रत्येक डब्यामध्ये त्याला भरून ठेवणे व्यवस्थित. तर ही असते सर्वात मोठी टास्क. तर मी एक काम करून ठेवलेलं होतं आधीच, की जे मला म्हणजे मी डबे आधीच काढून ठेवले होते. म्हणजे कोणत्या डब्यामध्ये काय टाकायचं तर ते मी आधीच काढून ठेवलेलं होतं. तर त्यामुळे काम माझं वाचलं. तर मग मी सगळं 1 बाय 1 डब्यामध्ये भरून ठेवलं. तर बघा मी म्हणजे ज्या कुरड्या आहे तर त्या सर्व एका डब्यामध्ये ठेवल्या. म्हणजे ते कसं असतं ना, त्याचं आपल्याला जास्त काम नाही पडत. आता उन्हाळ्यात पडतं, कधी कधीच करतो. तर ते सर्व एका ह्याच्यात ठेवून दिलं की पण सर्व ठेवून दिलं सगळ्या डब्यात सर्व सामान. वाटलं तुम्हाला माझा व्हिडिओ आणि तुमच्याकडे काय काय बनतं उन्हाळी वाढवण्याचे पदार्थ, मी जे तुम्हाला दाखवले आहे तेच बनतात की त्या व्यतिरिक्त आणखी दुसरे काही वेगळे बनतात, तर मला सांगा तुम्ही कमेंट करून. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.